MiG-21 फायटर जेटचं नाव आहे. आपल्या भारताच्या संरक्षणात अतिशय मोलाची भूमिका बजावलेली ही विमानं 1963 साली सर्वप्रथम MiG-21 इंडियन एअरफोर्समध्ये दाखल झाली आणि त्यानंतर मग आपल्या फायटर जेटचे पायलट्स यांचं यथोचित ट्रेनिंग वगैरे सुरू झालं. अर्थातच 1963 नंतरच्या जेवढी म्हणून युद्ध झाली, अगदी कारगिलचं पण युद्ध घ्या, तोपर्यंत या MiG-21नी आपल्याला मोलाची साथ दिली आहे. युद्धामध्ये जी काही आपण बाजी मारतो त्यामध्ये इंडियन एअरफोर्सचं आणि अशा फायटर जेट चालवणाऱ्या पायलट लोकांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. 26 सप्टेंबर 2025 पहा मित्रांनो, 1963 पासून ते 26 सप्टेंबर 2025 पर्यंत MiG-21 ही फायटर जेट आपल्या इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यामध्ये होती आणि 26 सप्टेंबरला अगदी व्यवस्थित त्यांना निरोप देण्यात आला. दॅट मीन्स दॅट डे इज सेलिब्रेटेड ॲज रिटायरमेंट डे ऑफ MiG-21. अर्थातच सर्व संरक्षण मंत्री आणि इतर एअरफोर्सचे अधिकारी, एअर चीफ मार्शल या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. MiG-21 जरी 1963 साली आपल्या इंडियन एअरफोर्समध्ये फायटर जेट म्हणून दाखल झाला, 1200 विमानांचा ताफा आपल्याकडे होता 1963 पासून आजपर्यंत. अर्थात अनेक कॉन्ट्रावर्सीज याचा सामना या MiG-21ला करावा लागला. तसे पाहिले तर बरेचसे अपघात झाले. त्याला फ्लाइंग कॉफिन असंही संबोधलं गेलं, कारण बरेचसे अपघातामध्ये पायलट लोक मृत्युमुखी पडले. मग ती एखादी काही टेहळणी करण्याची फेरी असू द्या किंवा विमानाचं काही चेकिंग करण्यासाठी उड्डाण केलेलं असू द्या. या 10-5 कॉन्ट्रावर्सीज जर सोडून दिल्या तर या MiG-21ची सगळी व्हर्शन्स म्हणजे MiG-23, MiG-25, MiG-27, MiG-29 अशी ही सुधारित आवृत्त्या या MiG-21च्या येत गेल्या. अनेक स्क्वॉड्रन लीडर्स गेल्या जवळपास 60-62 वर्षात ज्यांनी MiG-21 याच्यासोबत उड्डाण केलं, ज्यांनी स्क्वॉड्रन लीडर म्हणून त्या कॉकपिटमध्ये ते विमान चालवण्यासाठी बसले आणि मोहिमा यशस्वी करून आले, असे कित्येक पायलट आज अस्तित्वात आहेत. 60 ते 62 वर्ष एखादं विमान एखाद्या एअरफोर्सला साथ देतं, ही गोष्टच अत्यंत स्पृहणीय आहे. त्यामुळं MiG-21ची रिटायरमेंट हा तसा पाहिला तर एक अश्रू ओघळणारा सोहळा आहे. प्रत्येक एअरफोर्सचा व्यक्ती, मग तो टॉप लेवलचा असो किंवा अगदी एअरमन असो, प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. जणू काय एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला आपण निरोप देताना, कायमचा जेव्हा निरोप देतो तेव्हा आसवं थांबत नसतात, त्याच पद्धतीचं वातावरण प्रत्येक एअरफोर्सच्या या कर्मचाऱ्याच्या मनात होतं. MiG-21नी या देशाची अनेक वेळा सेवा बजावली. MiG-21 चालवलेले अनेक स्क्वॉड्रन लीडर्स, त्याच्यातली उणी-दुणी ही नंतर सुधारणा होत गेल्या आणि म्हणून त्याच्या या 4-5 आवृत्ती निघाल्या. त्यामध्ये ज्या काही सुधारणा आपल्याला हव्या होत्या, हाय अल्टिट्यूडला या विमानाकडनं कसं काम करून घेता येईल, त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील, अपघात कसे टाळता येतील, याच्यासाठी बरंच संशोधन केलं आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी, वैमानिकांनी आणि ट्रेनर लोकांनी. असो एक 62 इयर्स अशी सेवा दिलेलं विमान आज आपल्या इंडियन एअरफोर्स, जे एकेकाळी MiG एअरफोर्स या नावाने सुद्धा ओळखलं जायचं,
अशी ओळख देणारं आपल्या एका संस्थेला, एअरफोर्स या संस्थेला स्वतःच्या नावाची ओळख देणारं हे MiG-21 फायटर जेट आता आपल्या सेवेत नसणार आहे. याच अनुषंगाने एक आठवण आणि एक पराक्रमी एअरमन त्याला कडक सॅल्यूट करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे. आणि म्हणूनच या MiG-21बद्दल ते आपल्या एअरफोर्समध्ये दाखल कधी झालं, कधीपर्यंत त्यांनी सेवा दिली, काय काय थोडंसं घडलं याची पार्श्वभूमी मी सामान्य माणसांच्या माहितीसाठी सांगितली आहे. मित्रांनो, देशाचं रक्षण करण्यासाठी एअरफोर्समध्ये जे दाखल होतात अतिशय जांबाज असतात. फायटर जेट चालवणं इतकं काही सोपा खेळ नाही आहे. आता 7वी महिला स्क्वॉड्रन लीडर शर्मा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. म्हणजे शेवटची जी फ्लाईंग आहे MiG-21ची, रिटायरमेंटच्या आधीची, या सगळ्या एअर चीफ मार्शल आणि संरक्षण मंत्री यांच्यासमोर हवेमध्ये जायचं आहे आणि मस्तपैकी लँडिंग करायचं आहे, हा बहुमान दिला गेला 7वी महिला फायटर जेट पायलट ऑफ इंडिया शर्माची. एक स्त्री फायटर जेट चालवते ही सुद्धा आपल्या भारतात घडणारी अभिनंदनीय गोष्ट आहे. अनेक मुलींना आदर्शवत वाटावी, त्या क्षेत्रात पाऊल टाकलेल्या अनेक मुली आहेत सध्या, त्यांना आदर्श म्हणून या शर्मा मॅडमकडं पाहिलं जातं. त्यांनासुद्धा खूप खूप मी अभिनंदन करतो. कारण फेअरवेलच्या वेळेस तुम्हाला स्क्वॉड्रन लीडर म्हणून बसण्याचा चान्स मिळणं आणि ते विमान नंतर सेवेत नसणं हा खरं तर खूपच वेगळा प्रसंग आहे. पण तो बहुमानसुद्धा आहे. तो बहुमान त्यांना मिळाला म्हणून त्यांचंही अभिनंदन. MiG-21 1963ला जरी आपल्या इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यात दाखल झालं तरीसुद्धा ट्रेनिंगची परंपरा ही सुरूच होती. म्हणून 1966, आता मी काही तारीख आहे 9/11/1966, या MiG-21चा एक ट्रेनर एका स्क्वॉड्रन लीडरला घेऊन त्यांनी जेव्हा हवेमध्ये उड्डाण घेतलं, तो ट्रेनर HS स्टम्पी वॅट्स CO होते आणि त्यावेळेस स्क्वॉड्रन लीडर होते TVN विजयन. सगळे काही एअरमन, इंजिनियर्स, खालच्या लोकांनी ग्रीन सिग्नल दिला आणि या विमानाचं उड्डाण झालं. ट्रेनर मागे बसलेले आहेत. 2 सीटर MiG-21 आहे. स्क्वॉड्रन लीडर विमान चालवत आहेत. दोघंच आहेत त्या विमानात आणि MiG-21 आकाशाकडे झेपावलं. जे काही ट्रेनिंगचा तो पिरियड आहे, फ्लाईंग किती मिनिट करायचं ते सगळं ठरलेलं असतं. ते झाल्यानंतर लँडिंगच्या वेळेस 9/11/1966 लँड होताना काहीतरी चूक झाली आणि विमान खालचं जे मेटल असतं ते रनवेवरती आपटलं गेलं. म्हणजेच स्मूथ लँडिंग झालेलं नाही. अर्थातच याचा इम्पॅक्ट म्हणजे विमानातलं जे पेट्रोल असतं ते अशा इम्पॅक्टनी लगेच पेट घेतं आणि आगीच्या ज्वाळा भडकतात. विमानाला लँड होताना आपटलं गेलं आहे आणि आग लागली हे समोर उभा असलेल्या एअरमन सुकुमार घोष यांच्या लक्षात आल्यावर अंगामध्ये आपल्या काहीही फायर सूट नाही आहे, कोणतीही सेफ्टी नाही आहे याचा विचार न करता जे काही एक जांबाज हृदय असतं यांच्या छाताडामध्ये, त्याच अनुषंगाने इन्स्टंट ॲक्ट होत असतात त्यांच्याकडून आणि ते आगीचा कोणताही लेखाजोखा न बघता, या आगीने मीसुद्धा जळू शकतो, मलासुद्धा जखमा होऊ शकतात, मीसुद्धा मरू शकतो. विमानाच्या पेट्रोलची आग इतकी सोपी नसते. विमान हे निमुळतं असल्यामुळं आगीचा लोड समोरून पाठीमागे जोरात येतो. म्हणजेच कॉकपिटमधला स्क्वॉड्रन लीडरसुद्धा तो या आगीच्या भक्ष्यस्थानी होता आणि ट्रेनरसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी होते. या सुकुमार घोष यांनी कोणताही विचार न करता धाव घेतली, त्या जळत्या विमानामध्ये स्वतः उडी घेतली आणि या सेकंड सीटवर बसलेल्या आपल्या ट्रेनरला सर्वप्रथम त्याचे सीट बेल्ट वगैरे काढून त्याला बाहेर सुरक्षितरित्या आणलं आणि त्यानंतर अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडलेले स्क्वॉड्रन लीडर कॉकपिटमध्ये पण यांनी आगीच्या ज्वाळामधनं या सुकुमार घोष यांनी उडी घेतली आणि एका एअरमनला मदतीला बोलवलं, हाक मारली आणि त्या कॉकपिटमधनं सुद्धा त्या स्क्वॉड्रन लीडरलासुद्धा बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. मग स्वतःला किती जखमा झाल्या याचा काही विचार केला नाही. अशा पद्धतीने एका ट्रेनरला, MiG-21च्या ट्रेनरला
आपल्या ऑफिसरला आणि एका स्क्वॉड्रन लीडरला, एका जांबाज पायलटला या आगीच्या ह्याच्यातून, ज्वाळांमधनं यथोचितरित्या लवकरात लवकर बाहेर काढल्यामुळं नंतर त्यांच्यावरती उपचार झाले आणि ते दोघंही त्यांचे प्राण वाचले. म्हणूनच पीस टाईम गॅलंट्री अवॉर्ड, ज्याला कीर्तीचक्र, पूर्वी त्याला अशोकचक्र म्हणायचे सेकंड, हा त्यांना बहाल करण्यात आला. सुकुमार घोष एअरमन, एक जांबाज कर्मचारी, आपल्या इंडियन एअरफोर्सचा, यांच्या बाबतीतली ही MiG-21चा रनवेवर झालेला, विमानाच्या खालचं मेटल त्या रनवेवर आपटल्यामुळं जी मोठी आग लागली आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जी काही जोखीम पत्करली आणि ती इन्स्टंट ॲक्ट, फास्ट ॲक्ट, एक एक सेकंद त्यावेळेस महत्त्वाचा असतो आणि त्या आगीमध्ये उडी टाकून आपल्या 2 जांबाज लोकांना वाचवणं, आपल्या मित्रांना वाचवणं, आपल्या ऑफिसरला वाचवणं, त्या स्क्वॉड्रन लीडरचा जीव वाचवणं, एवढं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वतःची जीवाची पर्वा न करता, स्वतःलासुद्धा आगीने जखमा झाल्या, पण अतिशय जांबाजगिरी, अतिशय कर्तबगारी दाखवलेले हे सुकुमार घोष कीर्तीचक्राचे मानकरी झाले. म्हणून त्यांना कवी प्रवीत शो या यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. असे काही जांबाज आपल्याकडं लोक आहेत म्हणून आपल्या या तिन्ही संस्था, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही, जीवावर उदार होऊन ही माणसं तिथे काम करत असतात. फक्त नोकरी म्हणून ते तिथं राबत नसतात. तिथे देशप्रेमाची ठेणगी असते, देशप्रेमाची मशाल त्यांच्या हृदयात सतत पेटलेली असते आणि ती त्यांना प्रत्येक गोष्ट करण्यास देशासाठी उद्युक्त करत असते. सुकुमार घोषजी, जे काही तुम्ही पराक्रम दाखवला आहे, जो काही तुम्हाला त्याबद्दल गॅलंट्री अवॉर्ड दिला आहे, पीस टाईम गॅलंट्री अवॉर्ड असं संबोधलं जातं त्याला, इंडियन एअरफोर्समध्ये तुम्ही हा मिळवलेला हा एक मानाचा मुजरा आहे. त्यामुळं तुमचं महत्त्व या इंडियन फोर्सचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं नाव तिथे सुवर्णाक्षरांनीच कोरलं गेलं आहे, हेच मी तुम्हाला आठवण करून देतो, सांगतो. तुमच्या परिवाराचं सुद्धा मी अभिनंदन करतो. तुमच्या मातापित्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. ज्या मातेने अशा जांबाज मुलाला जन्म दिला आहे त्या मातेचं कोटी कोटी नमन करून मी अभिनंदन करतो. मित्रांनो, MiG-21च्या बाबतीतली ही एक कहाणी जी मला माहीत होती. 1966 सालची ही घटना. 1963 साली MiG-21 आपण आपल्या इंडियन फोर्ससाठी खरेदी केले आणि त्यांनी कंटिन्युअसली 62 वर्षाची आपल्याला सेवा दिलेली आहे. 1963 पासून 2025 26 सप्टेंबर इट वॉज द लास्ट डे ऑफ MiG-21. 1200 फ्लाईट्स आपल्या ताफ्यामध्ये होती. आता आज ही 1200 फ्लाईट्स कधीही हवेत उडताना दिसणार नाहीत. MiG-21ची सेवा आपल्या या देशाने 62 वर्ष घेतली आहे. रिटायरमेंटचं एज नाही तरी आपल्याकडं 58 आणि 60 असतं. 2 वर्ष त्याला चांगल्या कामगिरीबद्दल आपल्या देशाने, आपल्या संरक्षण खात्याने एक्सटेन्शन दिलं असंच मी मानतो. गुड बाय MiG-21 अँड ऑफकोर्स वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू सुकुमार घोषजी फॉर द ग्रेट ॲडव्हेंचर शोन बाय हिम. सुकुमार घोषसारखी एअरमन म्हणा किंवा इंडियन नेव्हीमधली काही जांबाज कॅप्टन असतात जहाजावरचे, जिथं तुम्हाला काही सेकंदात निर्णय घ्यावे लागतात, जिथं तुम्हाला पूर्वीच्या काळी डिकोडिंग करावं लागायचं, मेसेजेस यायचे, डिकोडिंग जो फास्ट करतो आणि जो ॲक्ट अपॉन होतो, लगेच जिथनं क्षेपणास्त्र डागली जाणार आहेत त्याला एक इशारा द्यावा लागतो. तो इशारा देणं, डिकोडिंग करणं, याच्यामध्ये जर तुमचा 2-4 सेकंदाचा जरी फरक झाला तर त्या 2-4 सेकंदात शत्रूकडनं तुमच्या जहाजावर क्षेपणास्त्र डागलं जाऊ शकतं आणि शत्रूला जलसमाधी मिळण्याच्या ऐवजी तुमच्या जहाजावरचे स्फोट होऊन जहाजासहित जे काही 100-150 सैनिक तिथं असतात त्या सर्वांना जलसमाधी मिळू शकते. त्यामुळे एव्हरी सेकंड इज इम्पॉर्टंट ॲज फार ॲज एअरफोर्स अँड इंडियन नेव्ही इज कन्सर्न. या पद्धतीने इंडियन आर्मीमध्ये सुद्धा काही डिसिजन्स फास्ट घ्यावी लागतात. एखादी चौकी जेव्हा ताब्यात घ्यायची असते तेव्हा निर्णय क्षमता ही फार महत्त्वाची असते. कोण कुठल्या बाजूने जाणार काहीही ओरडून सांगता येत नसतं. शत्रू सावध होऊ शकतो. फक्त सिग्नल द्यायचे असतात. इशाऱ्यावरती इंडियन आर्मीचे सैनिक काम करत असतात आणि महत्त्वाच्या चौक्यांवरती ताबा मिळवला जातो. कारगिलमध्ये हे घडलं आहे. खडेच्या खडे सुळके चढून जाऊन आपण इतिहासामध्ये वाचले, तानाजी मालुसरेंनी कोंढाणा कसा चढला,
सिंह आला, सिंह गेला पण गड आला, अशी जी काय झाली तानाजी मालुसरे यांचे जे मावळे दोरखंड लावून चढले होते, त्याच पद्धतीने कारगिलमध्ये खड्या सुळक्यावरनं आपल्या सैनिकांना चढावं लागलं. मित्रांनो, हे जे पराक्रम असतात ना, हे सामान्य माणसाच्या कानापर्यंत येत नाहीत. मी असं केलं, मी तसं केलं, अशा टिमक्यासुद्धा कुठलाही आर्मीतनं रिटायर झालेला ऑफिसर घरी गेल्यावरसुद्धा कुणाला काही सांगत नसतो. त्यामुळं त्यांच्या पराक्रमाचं जेव्हा जेव्हा आपल्याला कुठून काही कळतं तेव्हा कौतुक करणं, कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देणं, इतकं तरी आपण करू शकतो, तेवढं तरी केलंच पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच या सुकुमार घोष यांना कडक सॅल्यूट करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आणि MiG-21चं 4 कौतुकाचे शब्द माझ्यातर्फे देऊन त्याला फेअरवेलमध्ये मी पण सामील आहे असं सांगण्यासाठी बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जास्तीत जास्त फौजी लोकांना, जास्तीत जास्त एअरफोर्सच्या लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर कराल आणि तोच आपल्या एअरफोर्सचा आणि भारताच्या तिरंग्याचा एक बहुमान तुम्ही जपाल, याच अपेक्षेसह इथंच थांबतो. जय हिंद.